इतिहास नागरिकशास्त्र इयत्ता 6वी येथील पहिला धडा आज आपण बघणार आहोत. भारतीय उपखंड आणि इतिहास. यामध्ये आपण बघणार आहोत इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड. यामध्ये इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. मित्रहो, इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा जो परिसर असतो यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे आपण विस्ताराने पाहिलेले आहे. बरोबर. आदी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हेही आपण पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती ही मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचाही आपण आढावा घेतला. मग त्यांची घरांची रचना कशी होती, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार कशा प्रकारे मानव राहत होता हे आपण इयत्ता 5वी इयत्तेत बघितलं. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. विद्यार्थी मित्र हो, इतिहासामध्ये मानवी संस्कृतीचा जो काही प्रवास आहे तो पूर्ण घडलेला असतो. त्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत अशी जी काही मांडणी असते त्याला आपण इतिहास असे म्हणतो. स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. लक्षात ठेवा, इतिहासाचे स्थळ, काळ आणि व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख असे आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचं नातं अतूट असं आहे. भूगोलावर बराचसा इतिहासाचा परिणाम अवलंबून आहे, तर इतिहासाचा बराचसा परिणाम भूगोलावर हा अवलंबून आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असतात. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. आपण राहत असलेल्या ठिकाणी आपला आहार कोणता, आपली वेशभूषा कोणती, घरबांधणी कशी असते, आपला व्यवसाय कोणता असतो, या ज्या काही गोष्टी असतात त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा कसं असतं, अधिक कष्टाचं असतं. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशामध्ये सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. डोंगराळ भागावर शेतजमीनची उपलब्धता जी काही आहे ती थोडी असल्यामुळे त्या ठिकाणी ते पीक जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तृणधान्य आणि भाज्या ज्या काही आहेत त्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना मात्र या गोष्टी पुरेशा मिळतात. मग विविध ते भाजीपाला आपल्या शेतामध्ये पीक म्हणून घेत असतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळून येतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत अशी मांडणी. आणि इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ म्हणजे स्थळ, काल, व्यक्ती आणि समाज. चला चर्चा करूया. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत हे आपण तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गावाच्या शेजारी आपल्या परिसरामध्ये कोणकोणते व्यवसाय असतात बरं. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो, कुंभार काम असेल, सुतार काम असेल किंवा इतर, ते आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे. ओके. त्यानंतर तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात
त्या पिकांची नावं लिहायची आहेत. वहीमध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. मानवाच्या जगण्याची साधनं काय काय असतात? त्या प्रदेशामधील हवामान कसं आहे, पर्जन्यमान म्हणजे पाऊस त्या ठिकाणी कसा पडतो, शेतीतून मिळणारे पीक कसं असतं, वनस्पती आणि प्राणी यावर कशा पद्धतीने तो अवलंबून असतो, ही सर्व त्या मानवाची जगण्याची साधने आहेत. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धतीमुळे संस्कृती सुद्धा विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो आणि कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. मग त्यात पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. बरोबर ना? जर एखाद्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास असेल, म्हणजे दुष्काळ आलेला असेल, काही गोष्टींचं आक्रमण त्या ठिकाणी झालेले असतील, इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची सुद्धा कमतरता असेल, तर अशा वेळी लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्रामवसाहती, नगरे का होतात? उजाड होतात. आणि मग अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे आपल्याला स्पष्ट होते. आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत बघूया. आपला भारत देश हा विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, लक्षात ठेवायचे, उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा सागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप हे बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचेच भाग होते. पाकिस्तान आणि बांगलादेश. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. लक्षात ठेवायचे, भारतीय इतिहासाच्या जडणघडणीमध्ये विचार केला असल्यास खालील जे काही 6 भूप्रदेश आहेत ते महत्त्वाचे ठरतात. पहिला आहे हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, 3 थरचे वाळवंट, 4 दख्खनचे पठार, 5 समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि 6 समुद्रातील बेटे. लक्षात ठेवायचे, भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहेत. 1 हिमालय, 2 सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. आता त्यातला आपण पहिला भाग बघूया, हिमालय. ओके. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य अशी भिंतच उभी राहिलेली आहे. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय जो काही उपखंड आहे त्याच्या उत्तरेला एक अभेद्य अशी भिंत उभी राहिली आहे आणि या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. ही जी काही खैबर खिंड आहे याच्यातून हिंदुकुश पर्वतामधील ही जी काही खैबर आहे, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा हा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता आणि मग चीनपासून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवलेल्या जाणाऱ्या मालात शेती, रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतामध्ये प्रवेश केला आणि अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतामध्ये आले. म्हणून त्याला खैबरची खिंड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या खैबर खिंडीला इतिहासामध्ये अनन्य असं साधारण महत्त्व आहे. पुढे बघूयात. नंबर 2,
सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा ह्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे आणि सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशामध्ये उदयाला आली. हीच ती या ठिकाणी गंगा नदी. तिसरं आहे थरचे वाळवंट. हे जे काही थरचे वाळवंट आहे हे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आहे. याच्या उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावणारी घग्गर नावाची नदीसुद्धा या थरच्या वाळवंटामध्ये पोहोचते. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदीसुद्धा थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये हिला हक्रा या नावाने ओळखतात. ती जी काही नदी आहे घग्गर नावाची नदी, तिला पाकिस्तानमध्ये जेव्हा ती पोहोचते तिला हक्रा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. आता चौथा प्रकार बघूया, दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेल्या भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत होता. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. या तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि यालाच पश्चिम घाट असे म्हणतात. म्हणजेच दख्खनच्या पठाराकडे उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत आणि त्याच्या पश्चिमेला ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्याला पश्चिमी घाट असे म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबार किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात. लक्षात ठेवायचे, पश्चिमेकडील जे काही पर्वतरांगा आहेत त्याला पश्चिम घाट आणि पूर्वेकडील ज्या डोंगररांगा आहेत त्यांना पूर्व घाट. या पठारावरील सुपीक जमीन असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. आता समुद्र किनाऱ्याचे प्रदेश कोणते आहेत? प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे आणि हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरांतून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचं काय झालं बरं, महत्त्व या ठिकाणी कायम राहिलं. हा बघा या ठिकाणी नकाशा दाखवलेला आहे भारताचा प्राकृतिक. ओके, ही जी काही हिमालय आहे ही हिमालय पर्वताची रांग या ठिकाणी आहे. हा आपला भारत देश या ठिकाणी हा आशियामधील सर्वात मोठा भूप्रदेश भारताने या ठिकाणी व्यापलेला आहे. त्याच्या बाजूला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे, चीन आहे, भूटान आहे आणि हा इकडे बांगलादेश. समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार ही जी काही बेटे आहेत ही बंगालच्या उपसागरामधील, बंगालचा जो काही उपसागर आहे त्यामध्ये ही आपली बेटे आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा नकाशामध्ये दाखवलेला आहे बंगालचा जो काही उपसागर आहे त्या ठिकाणी हे जे काही आहेत अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. हा जो काही लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप बेट
हा सुद्धा कुठे आहे बरं? अरबी समुद्रामध्ये. लक्षात ठेवायचे बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे ही आहेत, तर अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे बेट त्या ठिकाणी आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचं स्थान महत्त्वाचे असावे म्हणून याला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे आणि हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या ठिकाणी ते आपल्याला भारतीय बेटांचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये या ठिकाणी आढळेल. आता या नकाशाचे आपण पुन्हा एकदा वाचन करून बघूया. ही जी काही निळ्या कलरची लाईन आपल्याला दिसते आहे ती काय बरं? नदी. ओके. आणि ही जांभळ्या कलरची जी काही डार्क आहेत हे सगळे काय बरं? त्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत. काय आहेत? पर्वतरांगा. म्हणजे हा हिंदू कुश पर्वत. ओके. आणि ही जी काही खैबर खिंड आहे इथूनच इतिहासात जे काही परदेशी व्यापारी होते ते या खैबर खिंडीतूनच काय होतं ते बरं? बालन खिंडीमध्ये येत होते आणि ते तसे कुठे यायचे बरं? आपल्या भारतामध्ये यायचे. हा जो काही थर आहे हा पूर्ण काय बरं? वाळवंट. यामध्ये राजस्थानचा बराचसा भाग आणि पाकिस्तानचाच बराचसा भाग या ठिकाणी आलेला आहे. भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानामध्ये आहेत. हडप्पा आणि मोहनजोदडो ही जी काही शहरं आहेत ती आजच्या कुठे आहेत? पाकिस्तानात. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवायचं मित्रहो. अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्यानंतर नेपाळ, भूटान, त्यानंतर बांगलादेश, त्यानंतर हा बघा या ठिकाणी आहे श्रीलंका आणि आपला पूर्ण भारत देश हे सर्व मिळून या ठिकाणी भारत देश मिळून हा जो काही भूभाग तयार होतो याला काय म्हणतात बरं? दक्षिण आशिया या नावाने तो ओळखला जातो. आणि याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. याच भूभागातील भारत देशाचा जो काही विस्तार आहे तो मोठा असल्यामुळे त्याचं महत्त्व लक्षात घेऊन या सर्व जो काही भूप्रदेश आहे या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. हडप्पा संस्कृतीच्या प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाच्या किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. लक्षात ठेवा. या ठिकाणी चीन आणि म्यानमार हे जे काही दोन देश आहेत हे दोन देश आपल्या शेजारचे आहेत, परंतु ते दक्षिण आशियाचा आणि भारतीय उपखंडाचा त्या ठिकाणी हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे सुद्धा काय आहे? महत्त्वाचं असं स्थान आहे. मित्रहो, या ठिकाणी आपला हा जो काही पाठ आहे हा संपलेला आहे. स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा. हे जे काही आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.